तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेच्या निवेदिका आहेत सावित्री. जुन्नर आणि नगरची लूट पुढे पाठवून राजे परतीच्या वाटेवर असताना चाकणला मुक्कामी होते. नायकांना बोलावा आला. राजांनी यावेळी नायकांसोबत मला बोलवले होते. गुप्त मसलत करायचे असेल तेव्हा राजे फक्त नायकांना बोलवत असत. कैक वेळा जरुरी वाटेल तेव्हा आऊसाहेब सोबत असायच्या. परंतु हल्ली अतिशय गुप्त मसलती फक्त राजे आणि नाईक यांच्यात होत असत. आज त्यांनी मला सोबत बोलवले होते. माझ्या मनात भीती निर्माण झाली. आपण कुठे चुकलो तर नाही? आपण नायकांच्या आणि राजेंच्या टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरलो की नाही? कारण जुन्नरची मोहीम माझ्या आयुष्यातील पहिली वहिली मोहीम होती. अनेक प्रश्न मनात राहून राहून उठू लागले. मनात उठणाऱ्या शंका घेऊनच मी नायकांसोबत राजेंच्या खास मुक्काम असलेल्या महालात पोचले. नाईक आणि माझे आदबीचे मुजरे झडले. बसा नाईक. राजांनी नायकांना बसायला सांगितले. राजे बाहेर थांब बोलतील म्हणून मी बाहेर थांबते असे काहीसे अडखळत बोलले. सावित्री, त्याची गरज नाही. आम्हीच तुला सोबत घेऊन यायला सांगितले आहे. मनात काही संकोच असेल तर तो काढून टाक. आम्ही तुला येथे बोलवले ते फक्त तुला शाबासकी द्यायला. गुप्तहेरांना शाबासकीसुद्धा एकांतात द्यावी लागते. जुन्नर आणि नगर लुटीमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्यांसाठी आम्ही काल सन्मान दरबार भरवला होता. त्यात सर्वांचा सन्मान केला. परंतु मुख्य कामगिरी करणारे तुम्हीच मात्र त्या सन्मानापासून सदैव वंचित राहता याची खंत आम्हाला प्रत्येक मोहिमेनंतर सतावते. नायकांसाठी आता ते नवीन नाही, पण तू नव्याने त्यांच्यासोबत पथकात सामील झालीस. आपला जीव आणि सर्वस्वपणाला लावून जोखीम पार पाडलीस. त्यामुळे मोहीम विचार केला त्याहून अधिक यशस्वी झाली. आम्हाला तुमचा मोठा सन्मान दरबार भरवता येत नाही. तुम्ही काय काम केले ते इतरांना सांगता येत नाही. जुन्नरच्या किल्ल्यात तुम्ही केलेला चमत्कार सर्वांनी पाहिला, परंतु तुमचा पराक्रम, तुमची ओळख देखील सांगता येत नाही. हे आमचे दुर्दैव समजतो. मग अशा एकंतात तुमच्या कामाचे निव्वळ तोंडाने कौतुक करून आम्ही आमच्या मनाला समजावतो. माफ करा राजे, पण जेव्हा हे काम निवडले तेव्हाच नायकाने त्याबद्दल आम्हाला कल्पना दिलेली आहे. आपल्याला ओळख मिळणार नाही, सन्मान होणार नाही, कामगिरी फत्ते करून जगलो तरीही नाही आणि ती करता करता मेलो तरीही नाही. त्याची अपेक्षा नाही राजे. कोणाला घडत नाही ते एकांतात तुमचे दर्शन घडतं. तुमचे कौतुकाचे 2 शब्द ऐकायला मिळतात. त्यावर सर्व भरून पावते. मी आदबीने राजांना उत्तर दिले. शेवटी नायकांची तालीम आहे. कामाचे आणि शब्दाचे जादूगर घडत राहतील यात शंकाच नाही. बसा. आम्हाला उभेच बघून राजांनी आम्हाला पुन्हा एकदा बसायला सांगितले. नाईक माझ्याकडे कौतुकाने बघत होते. अतिशय हळवी आणि भावनिक सावित्री आज राजांपुढे इतक्या आत्मविश्वासाने बोलते याचे त्यांना नवल वाटले असावे. नायकांवर जीवापाड प्रेम करणारी सावित्री नायकांना अभिमान वाटावा यासाठी काहीही करू शकली असती. तिला ना कुठल्या सन्मानाची गरज होती ना कुठल्या कौतुकाची. नाईक, ही संपत्ती, हे धन मोठे वाईट, येते मुंगीच्या पावलांनी आणि जाते हत्तीच्या पाठीवरून. कितीही जमा केले तरी पुरत नाही. प्रचंड गडावर मिळालेले धन आमची चिंता दूर करेल असे वाटले होते. पण तसे होते. शिवाजी राजा सुखी होता, पण आमच्या नशिबी सदैव पुढची चिंता. तोरणा बांधला, शिवबंदी वाढवली, पागा सजवल्या, रयतेला जमीन कसण्यासाठी लागेल ते पुरवले. पुरंदर बांधून नेटका झाला. राजगड, प्रतापगड अभेद्य होत आहेत. आता आमच्या डोक्यात रायरी बांधून तिथेच भविष्यात बुलंद राजधानी बनवावी असा विचार आहे. दाभोळ बंदराची मोर्चेबांधणी सुरू आहे.
दुसऱ्या बाजूला सैन्य वाढत आहे, सीमा वाढत आहे, लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढत आहे आणि त्यासोबत आमची जिम्मेदारी सुद्धा. आम्ही कुठे कुठे आणि किती पुरवावे हे समजत नाही. स्वराज्याला कर मिळतो, त्यात हे सर्व भागून निघणे निव्वळ अशक्य. रयतेवर जादा कर लावून वसुली करणे, त्यांच्याकडून वेगवेगळ्या पट्ट्या लावून पैसे गोळा करणे आणि अत्याचार करणे, हे करायला आम्ही काय मोगलांचे वंशज नाही की आदिलशहाच्या विचारांचे पाईक नाही. आजवर जे झाले तेच आपण केले तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय राहणार. जनतेला झळ बसू द्यायची नाही, त्यांना सुरक्षित ठेवायचे आणि दुसरीकडे स्वराज्य वाढवायचे. आणि नुसते वाढवायचे नाही तर ते बुलंद करायचे. म्हणजे धनाची गरज असते, त्याशिवाय हे होणे शक्य नाही. आणि जेव्हा मात्र आमच्यासारख्या लोकांनी मानलेल्या राज्याची फार कोंडी होते. राजे नायकांना फक्त एक गुप्तहेर प्रमुख म्हणून नाही तर सखा मानतात हे मला त्या दिवशी कळून चुकले. कारण मनातली सल ऐकण्यासाठी सुद्धा विश्वासाचे कान लागतात. राजांना नायकांच्या रूपात एक सरदार नाईक आणि मित्र सुद्धा मिळाला होता. राजांचे बोल ऐकून मला त्यांच्याविषयी अधिकच आदर वाटू लागला. खरंच राजा होणे सोपे नाही आणि शिवाजी राजा होणे तर महाकठीण. राजे म्हणूनच रयत तुम्हाला देवासारखे पुजते. तुम्ही रयतेला तोशीस लागू देणार नाही, पण या लुटारूंना लुटण्यात काय गैर आहे. आजवर यांनी रयत लुटून खाल्ली, आता आपण रयतेसाठी यांना लुटायचे. जुन्नर असे मुघलांचे ठाणे, तसेच जवळ आदिलशाचे ठाणे कल्याण भिवंडी आहे. तुम्ही हुकूम करा. कल्याण भिवंडीच काय, पण सुरत पर्यंत धडक मारता येईल. नाईक राजांची अडचण समजून घेऊन त्यावर पर्याय सुचवत होते. राजे नायकांचे बोलणे ऐकून खुश झाले. दरवेळी आमच्या मनातले बोलायला आई भवानी तुम्हाला कुठून आणि कशी बुद्धी देते ते तीच जाणो. यासाठी तर आम्ही तुम्हाला याद केले, पण तुर्तास तरी मोठी उडी घ्यायची नाही. जुन्नर नगरची वार्ता औरंगजेबाच्या कानी पडली आहे. त्यांचा तात्पुरता बंदोबस्त आम्ही केला आहे. तो चौताळून उठायच्या आत आम्ही स्वतःहून त्याच्याकडे वकील पाठवला आहे. केल्या कृत्याची खोटी माफी सुद्धा मागितली आहे. औरंगजेब महाधूर्त राजकारणी धुरंधर आहे. त्याचे इतक्यावर समाधान झाले असे आम्ही म्हणत नाही, परंतु यामुळे दोन गोष्टी साध्य झाल्या. एक तर त्याच्या दुखावलेल्या अंकारावर फुंकर पडली आणि दुसरे म्हणजे आपल्याला लूट मिळाली. तुर्तास औरंगजेबासोबत वैर नको. तुम्ही कल्याण भिवंडीवर नजर ठेवून असा. राजे राजकारणाचे डावपेच आम्हाला बोलून दाखवत होते. राजांची राजनीती संपूर्ण हिंदुस्थानाला आपल्या इशारावर नाचवत होती. आणि हो, राजे पुढे बोलू लागले, नाईक यांच्या जीवाची जिम्मेदारी तुमची आहे. आमचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जाणार नाही ही तुमची शपथ आम्ही जाणतो. त्यासाठी तुमचे कसब आम्ही जाणतो. आम्हाला मात्र प्रत्येक जीव प्यारा आहे, याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे. नाईक काही बोलणार यापूर्वी मीच बोलून गेले. माफी असावी राजे, परंतु तुमचा आऊसाहेबांचा आशीर्वाद आणि नाईक सोबत असतील तर आम्ही खुद्द यमाच्या घरी मेजवानी करून येऊ. आम्हाला त्याची सुद्धा भीती वाटायची नाही. माझ्या ह्या वाक्यावर राजे मात्र मनमोकळे हसले. राजे मोठ्याने हसत होते आणि नाईक माझ्याकडे अभिमानाने बघत होते. राजांचे ते हसणे आणि नायकांची ती नजर सावित्रीला अजून कशाचीच कामना नव्हती. सावित्रीचा जन्म कधीच धन्य झाला होता. जुन्नर आणि नगर लुटीची खबर वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. कल्याणच्या किल्ल्याच्या अवतीभोवती कडक नाकेबंदी करण्यात आली. नवीन आणि अनोळखी व्यक्ती किल्ल्याच्या परिसरात काय संपूर्ण कल्याणमध्ये आला तरी त्याची कसून चौकशी होऊ लागली. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद उतार वयाचा, अतिशय अनुभवी आणि तेवढाच कडवट योद्धा होता. पूर्वी सावध असलेला मुल्ला अहमद जुन्नर लुटीच्या खबरेने डोळ्यात तेल घालून किल्ला राखू लागला. जुन्नरचा फड कल्याणमध्ये लावण्याची नायकांची इच्छा होती, त्यामुळे आम्हाला तेथे स्थिर होता येणार होते. त्यासाठी नायकांनी बरेच प्रयत्न केले, परंतु मुल्ला अहमद जागरूक झाला होता
आम्हाला कल्याणच्या परिसरात भटकू सुद्धा दिले जाणार नव्हते. आम्हाला फळ लावण्याचा सर्व परवानग्या नाकारल्या गेल्या. काही केल्या आम्हाला यश येईना. आमचा फळ तिथे रंगणार नव्हता. सर्व चिंताग्रस्त होतो. गुप्तहेरांना रोज नवीन समस्यांना तोंड द्यावे लागते. बहिर्जी आम्हाला पुन्हा पुन्हा समजावून सांगत होते. विचार करण्यात आणि ठोस अशी योजना बनवण्यात दिवस जात होते. योजना बनवायची म्हणजे हाताची माहिती लागते. कल्याण आणि कल्याणच्या किल्ल्याविषयी काही माहिती मिळते का हे बघण्यासाठी नायकांनी हेर पाठवले होते, पण काहीही हाती लागत नव्हते. आम्ही चिंतेत असताना मन आनंदाने नाचून उठेल अशी बातमी जिवाजी घेऊन आला. महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. राजे पिता झाले होते. आम्हाला धाकले धनी मिळाले होते. राजे आता थोरले महाराज झाले होते. महाराजांनी बाळाचे नाव त्यांचे थोरले बंधू पराक्रमी संभाजीराजे यांच्या नावावरून संभाजीराजे ठेवले. नायकांना इतके आनंदी मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. कधी एकदा जाऊन धाकल्या धन्याला बघतोय असं झाले. हे वाक्य त्यांच्या तोंडातून जपासारखे बाहेर पडत होते. त्यांच्या आनंदाची एकच व्याख्या होती, राजे आनंदी तर नाईक आनंदी, राजे चिंतेत तर नाईक चिंतेत. राजे दुःखी असतील तेव्हा तर बहिर्जी इतका दुःखी दुसरा व्यक्ती शोधून मिळणार नाही. बहिर्जीची राजे आणि स्वराज्याच्या प्रति निष्ठा शब्दात मांडणे आणि ती समजून घेणे निव्वळ अशक्य होते. कल्याणच्या किल्ल्यात प्रवेश मिळवण्यासाठी बहिर्जी छक्क लढवित होते. किल्ल्याच्या परिसरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी किसने आणि बावजा नावाच्या 2 गुप्तहेरांना भिकाऱ्याच्या वेशात पाठवून दिले होते. बहिर्जीला छोटासा धागा मिळाला तरी ते गड चढून जाण्यास वाकबदार होते. शेवटी एक बारीक धागा त्यांच्या हाती लागलाच. किसन्या नेहमीप्रमाणे जे घडत आहे ते सांगण्यासाठी आमच्या ठिकाणावर आला. कल्याणच्या बाहेर जंगलाजवळील म्हसोबाच्या मंदिरात आमचा ठिकाणा होता. गावोगावी फिरणारे आणि टोपल्या विकणारे कैकाडी म्हणून आम्ही तिथे तळ ठोकला होता. सुरुवातीला आम्ही बनवलेल्या टोपल्या कल्याण आणि कल्याणच्या परिसरात विकल्या जातील हा नायकांचा अंदाज सुद्धा खोटा ठरला होता. आम्ही कल्याण परिसरात फिरू शकत होतो, परंतु किल्लेदार किल्ल्याच्या अवतीभोवती कोणीही संशयी व्यक्तीला फिरकू देत नव्हता. त्याने तसे आदेश काढले होते. आमची मेहनत वाया गेली होती. नाईक किल्लेदार 1-2 दिवसापासून किल्ल्यात बैल जमा करतोया. किसनेच्या त्या बोलण्यावर नाईक ताडकन उठले. शाब्बास रे वागा. नाईक किल्लेदार बैल का गोळा करत असाल हा प्रश्न सर्वांना पडला होता, परंतु कोणीच विचारला नाही. पुढाकार घेऊन मीच तो प्रश्न विचारला. किल्लेदार घाबरलाय. जास्त दिवस खजिना किल्ल्यात ठेवणे धोक्याचे आहे हे तो समजून गेलाय, म्हणून तो खजिना दुसरीकडे पाठवतोय. याशिवाय इतक्या बैलांचा दुसरा वापर किल्ल्यात असू शकत नाही. आता तो खजिना कुठे पाठवतोय, कुठल्या मार्गे पाठवतोय याची शहनिशा केली पाहिजे. किसन्या, तुझं सोंग तसंच सुरू राहू दे. सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेव. जिवाजी राजांना माझा निरोप दे. खजिना बाहेर पडतोय, तयार राहायला सांग. खजिना कुठे जाणार, कधी निघणार, किती सैन्य सोबत असणार, सगळी खबर मागोमाग पोचती होईल म्हणून सांग. तुम्ही माझ्या पुढच्या आदेशाची वाट बघत इथेच थांबा. नायकाने इतरांना आदेश दिला. नाईक तुम्ही? मी न राहून प्रश्न विचारला. मी किल्ल्यात जाऊन येतो. नायकांच्या डोक्यात काय शिजत होते त्यांनाच ठाऊक होते. सावित्री, वेश बदलायची वेळ आली. आपल्याला किल्ल्यात शिरायचे आहे. नाईक बोलले. मी मनातून कितीतरी आनंदी झाले. कल्याण भिवंडी वाटेवर आम्ही कुणबी नवरा बायकोच्या वेशात उभे होतो. नाईक त्याचे सोंग वटवण्यात अत्यंत चतुर होते, म्हणून ते माझा नवरा शोभत होते आणि मला त्यांची बायको होऊन राहण्यासाठी सोंग वठवण्याची किंवा नाटक करण्याची गरज नव्हती. कल्याणच्या किल्ल्यात आसपासच्या भागात बैल भाड्याने किंवा विकत घेतले जात होते. गावागावात आपापले बैल किल्ल्यात आणून जमा करा असा आदेशच निघाला होता. त्यामुळे काही जण खुशीने तर काही जण मनाविरुद्ध बैल घेऊन किल्ल्यावर पोचत होते, कारण
त्यांच्या बैलांची किंमत ठरविण्याचा अधिकार त्यांना नव्हता. परंतु नाही गेले तर उद्या बैल तर ओढून नेले जातील, वरून किल्लेदाराची गैरमर्जी आणि जबर शिक्षा मिळण्याची भीती होतीच. समोरून 2 बैल जोड्या हाकत एक कुणबी निघाला होता. ओ पाहुणं, कुठं चालला आहेसा? नायकांनी त्याला त्यांच्याच बोलीभाषेत सवाल केला. का व? प्रश्नाचे उत्तर म्हणून त्या कुणबाने परत प्रश्न विचारला. नाही, बैल जोडी मोठी उमदी आहे तुमची. अशीच बैल बघत होतो गावाकडे न्यायला. इकायला चालवली की काय? वय वय, तुम्ही कसं ओळखलं? आता शेतकरी आपल्या बैलांचा दोनदाच सजवतो. एक तर तो पोळ्याच्या सणाला आणि दुसरा म्हणजे बैल इकायचे असतील तर. बैरजीने त्या शेतकऱ्याला निरुत्तर केले. पाहुणे हुशार दिसताय की. शेतकऱ्याने बैरजीची तारीफ केली. व्यापारी माणूस आहे, बैलजोडी बघताच आवडले म्हणून तुम्हाला अडवलं. शेतकरी एकटक बैरजी आणि माझ्याकडे बघत होता. जरा उशीर केलाय बघा. कल्याणच्या सुभेदाराची माणसं येऊन थोड्या जोड्या निवडून गेल्यात आणि हे नाणं बी दिलं आहे. हे नाणं दाखवून तिथं बैल इकत घेणार आहे. इकली तर नाही ना? अहो, म्या दामदुप्पट देतो की. तुमचा फायदा होऊन द्या. तिथं गेला तर त्या दोन्ही जोडींची 2च नाणी मिळत्या. म्या 10 देतो. सौदा मंजूर असेल तर बघा, नाहीतर आपलं पुढं जातो. नायकांनी त्या शेतकऱ्याला फायद्या तोटेच्या चक्रव्यूहात फसवले. शेतकरी विचार करीत होता. जाऊ द्या, जावा, आम्ही निघतो. शेतकऱ्याला जास्त विचार न करू देता बहिर्जी बोलले. आम्हाला जाताना बघून शेतकरी बोलला. ओ व्यापारी, घ्या की. त्या सुभेदार उद्या उठून जबरदस्ती आमची जोडी ताब्यात घेईल आणि पैसे बी देणार नाही. काय सांगावा, या लोकांचा काय भरोसा. नगद देत असाल तर मी तयार आहे. शेतकरी तयार झाला होता. बहिर्जी माझ्याकडे बघत बोलले. सावित्री, मला त्यांचा इशारा समजला. मी कमरेची नाण्यांची थैली काढली. त्यातून 10 आणे मोजून नायकांच्या हातात दिले. नायकाने अजून 1 आणे घेतले. हे घ्या, बक्षिशी म्हणून 1 नाणं जास्तीच देतोय. लेकरा बाळांना सुखी ठेवा. शेतकरी मान हलवत बैरजीकडे बघत होता. कोण कुठला माणूस रस्त्यावर उभ्या उभ्या सौदा करून लगेच इतकी नगद हातात देतो, वरून बक्षीस देतो? त्याला असा अनुभव कधीच आला नसावा. पण ती बक्षिसी त्या बैलांची नव्हती, तरी त्यांच्या पुढे आम्हाला होणाऱ्या लाखपट फायद्याची होती. ते निशाणी नाणं देऊन टाका आम्हाला, म्हणजे कधी गरज पडलीच तर घ्या की. याचा काय उपयोग? शेतकऱ्याच्या कल्याणच्या सुभेदाराकडून मिळालेलं निशाणीचं नाणं त्याने आम्हाला देऊन टाकलं. लई उपकार झालं. नाव काय म्हणलात? बहिर्जींनी पुढच्या योजनेसाठी त्याचे नाव विचारले. सोपान कुणबी, त्याने सांगितले. बरोबर सोपानराव, येतो आम्ही. बरोबर, ती पांढरी जोड जरा मारकी आहे, तुमच्या मालकिनीच्या हातात देऊ नका. सोपान सावधानतेचा इशारा देत बोलला. बहिर्जीला त्याचा तो इशारा समजला, परंतु मला त्यातला मालकीन या शब्दाची भारी कौतुक वाटले. मी बहिर्जीकडे बघत होतो. 3-4 दिवसापासून कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमदची लोक गावागावात फिरून चांगले वजन ओढून शकणारे बैल शोधत होते. त्यांना आवडलेल्या बैलांच्या मालकांना ते 1 निशाणी म्हणून नाणे देत होते. ते नाणे दाखवून ठरल्या दिवशी त्यांना किल्ल्यावर बोलवून त्यांच्या बैलांची अत्यल्प किंमत देऊन खरेदी केले जाणार होते. ते निशाणी नाणे सोबत असल्याने आम्हाला कुठेही संशयाच्या नजरेने बघितले नाही. किल्ल्याच्या समोरच्या मोकळ्या मैदानात जवळपास 100 बैले उभे होती. त्यांच्या बाजूला काही खेचरे आणि गाढव ते लोक जमा करत होते. त्यावरून खजाना किती मोठा असेल याचा अंदाज येत होता. बैल जोड्या घेऊन आलेल्या लोकांकडून निशाणी घेऊन त्यांची किंमत त्यांना देऊन वापस पाठवले जात होते. सोबत येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना चौकशी करून सोबत ठेवले जात होते. बैलांवर सामान लादून न्यायचे आहे इतके सांगितले जात होते. सामान म्हणजे खजाना असणार हे कोणालाच माहीत नव्हते, पण तिथे आलेल्या बारीक आवाजातील चर्चेमुळे खजाना विजापूरला जाणार असल्याची खात्री झाली.
आमच्या बैलांची किंमत आम्हाला मिळाली. हातात तुसडेपणाने 4 नाणे टेकवणारा तो सरदार आमच्यावर खेकसला. बैल बांधो और निकलो यहाँ से. अंगावरचे अत्यंत मळकट कपडे, चेहऱ्यावरचे गरीब भाव, आम्ही दोघेही अत्यंत साधारण शेतकरी दिसत होतो. नाईक त्यांच्याकडे बघून गयावया करत बोलले, मालक, आम्हाला सत्रापूरला जायचं आहे. इजापूरच्या वाटेत लागते. तुम्ही तिकडच्या वाटेवर जाणार असाल आणि तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमच्या सोबत येतो. तिथवर जाऊस्तोवर आमच्या बैलांची काळजी बी आम्हीच घेतो. तुमची मेहनत वाचल आणि आम्हाला सोबत मिळेल. सरदारने नाही म्हणायचे काहीच कारण नव्हते. ठीक है, परसों सुबह निकलना है. तैयार रहना और तब तक यही रहना है. यहाँ से हिले तो फिर मार देंगे. सरदार आमच्यावर खेकसत होता आणि दूर उभा असलेला भिकारी त्याच्याकडे बघून हात जोडून भीक मागत होता. देव तुमचं भलं करो मालक. सरदार त्या भिकाऱ्यावर जोरात खेकसला. क्या है, चल निकल यहाँ से. इन हरामियों को अंदर किसने आने दिया, निकालो यहाँ से बाहर. सरदार ओरडला आणि निघून गेला. मी माझ्या कमरेला बांधलेली भाकर आणि 1 नाणे त्याला दिलं. सरदारच्या आदेशाप्रमाणे त्याने सैनिक त्या भिकाऱ्याला ओढत बाहेर घेऊन चालले. बहिर्जी त्या भिकाऱ्याकडे बघून कोणाला दिसणार नाही अशा हाताने इशारा करीत होते. भिकारी समजायचे ते समजून गेला. बहिर्जींनी भिकारीच्या वेशातील किसनला सर्वांसमोर करपल्लवी भाषेने खजिना विजापूरला परवा सकाळी निघणार आहे हे सांगितले होते. करपल्लवी भाषेची निर्मिती नायकांनी अशा अवघड वेळी संदेश पाठवण्यासाठीच केली होती. खजिना निघणार हे किसनला पूर्वीच ठाऊक होते. तो कधी निघणार आणि कुठे जाणार हा संदेश नायकांनी किसनला दिला. 3 बोटं वर केली आणि मधले बोट मुडपून आतल्या बाजूला घेतले. म्हणजे खजिना 1 दिवस सोडून निघणार होता. नायकांनी बूट बांधून मध्यमा म्हणजे मधले बोट उभे केले. ते बोट आदिलशाहीसाठी वापरले जात होते. अंगठा मुघलांसाठी वापरला जायचा. करंगळी इंग्रज होते. तर्जनी सिद्धीसाठी तर अनामिका गोवेच्या पोर्तुगीजांसाठी वापरली जात होती. किसन्याला पोचायचा तो संदेश पोचला आणि कोणाला काहीच कळले नाही. नायकांनी किती दूरदृष्टी वापरून ही भाषा तयार केली होती आणि प्रमुख गुप्तहेरांकडून त्याचा कसून सराव सुद्धा घेतला होता. कारण त्या दिवशी जर किसनाने तो संदेश समजून घेण्यात गफलत केली असती तर ते शक्य नव्हते. नायकांच्या आणि आमच्या गुप्तहेर खात्याच्या संपूर्ण आयुष्यात अशी चूक कधीच घडली नाही. पुढचा प्रवास सर्वांना माहीत होता. तरी आम्ही खजिना लुटण्याची ती मोहीम फत्ते होईपर्यंत त्यांच्यासोबत राहणार होतो. कारण कित्येकदा हुशार सरदार दुश्मनांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी जवळच्या सैनिकांना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपले पुढचे पाऊल काय असणार आहे हे सांगत नाही किंवा मुद्दाम खोटे सांगतात. हेतू एकच, शत्रूचे गुप्तहेर आणि शत्रू अंधारात ठेवणे. अशी कुठलीही शक्यता आम्ही जिवंत ठेवणार नव्हतो. म्हणून खजिना लुटेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार होतो, मग यात कितीही धोका असला तरी. सुभेदार मुल्ला अहमद बहादूर होता, हुशारही होता, परंतु इतका चाणक्य नव्हता की बहिर्जी सारख्या हेराच्या 1 पाऊल पुढे जाऊन विचार करू शकेल. त्याचे कारभारी, सरदार आणि सैनिक सुद्धा इतके धोरणी नव्हते. एका रात्रीत आणि दुसऱ्या दिवसात मुल्ला अहमदचे सर्व नियोजन आम्ही काढून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी 3000 खड्या धारकरी सैन्यांसोबत खजिना किल्ल्यातून बाहेर पडणार होता. सोबत त्याचा बहादूर मुलगा मुल्ला आहिया आणि त्याची बायको सुभेदाराची लावण्यवती सुंदर सून असणार होती. म्हणून त्यांच्यासोबत सर्वात कडवी आणि खास फौज असणार होती. मिळालेली ठोस खबर राजांना पोचती झाली. खजिना बाहेर पडणार ही खबर राजांना आधीच मिळाली होती. त्यामुळे राजे तयारीत असणार होते. खजिना कुठे आणि कधी निघणार ही खबर मागहून त्यांना मिळाली. खजिना कल्याण किल्ल्याच्या बाहेर पडला. विजापूरच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागला. पहिले काही दिवस मुकामागून मुकाम घडू लागले. खजिन्यासोबतची फौज आणि सरदार निर्धास्त झाले. मोकळ्या मैदानात राजे खजिन्याला हात लावणार नव्हते. त्यांनी ती जागा निवडली ती घाट माथ्याची होती.
शत्रूची संपूर्ण कोंडी कशी करायची, शत्रूला पुरते नामोहरण कसे करायचे याचे जबरदस्त तंत्र राजांना अवगत होते. अवघड घाटमाता चढत असताना बैलांच्या खांद्यांना जोर लागत होता. बैल हाकणारे आम्ही सर्व गाड्या मागे सरकू नयेत म्हणून मागे उटी लावून बैलांना पुढे हाकत होतो. सैनिक शस्त्र बाजूला ठेवून गाड्यांना जोर लावून पुढे ढकलत होते. तो घाटमाता चढून जाणे हे सर्वांचे लक्ष होते. मजुरांच्या, सैन्यांच्या आणि बैला गाढवांच्या अंगाला सुद्धा घाम फुटला होता. खजिना घेऊन निघालेल्या ताफ्याला तो घाट दुश्मन वाटत असतानाच झाडाझुडपातून मागून पुढून हर हर महादेवच्या आरोळ्या उठल्या. सर्व सैनिक घाबरले, इकडे तिकडे बघू लागले. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. काही क्षणात सर्वांच्या लक्षात आले की आपल्यावर हल्ला झाला आहे. गाड्या ढकलून थकलेले आणि घामाने भिजलेले सैनिक आणि मजूर तो अवघड घाट चढून धापा टाकत होते. त्यांना सावध होण्यासाठी आणि शस्त्र उचलण्यासाठी वेळ मिळाली नाही. मराठे एकदम तुटून पडले. एकच गदारोळ उठला. सगळे घाबरून इकडे तिकडे पळू लागले. काही हाडाचे सैनिक प्रतिकार करण्यास उभे राहिले, परंतु त्यांचा प्रतिकार व्यर्थ होता. त्या सर्व धावपळीत फक्त दोनच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलत होते. एक म्हणजे मी आणि दुसरे होते नाईक. महाराजांनी पाठवलेला आबाजी सोनदेव आणि दादाजी लोकरे या दिलेर सरदारांना आम्ही ओळखले. त्यांनी आम्हाला ओळखण्याचे काहीच कारण नव्हते आणि गरजही नव्हती. आम्ही कोण आहोत, इथे का आलो आहोत हे फक्त आम्हाला आणि महाराजांनाच माहीत. आबाजी सोनदेव आणि दादाजी लोकरे राजांच्या हुकमाची अंमलबजावणी करीत होते आणि मुल्ला अहमदचे सैनिक जीव वाचून पळून जात होते आणि मावळे त्यांच्या विजापूरला निघालेल्या खजिन्याच्या गाड्यांची दिशा वळवून पुरंदरकडे नेत होते. निष्पाप लोकांना सोडून देण्यात आले. आम्हाला सुद्धा. मी आणि नाईक तिथून निसटलो आणि महाराजांच्या भेटीला निघालो. इकडे खजिना लुटून होतो की नाही तोवर महाराज सरळ कल्याणच्या कोटाला भिडले होते. खजिना लुटला गेला ही खबर मुल्ला अहमदला मिळाली. तो शोक करत होता. स्वतःला त्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात शिवाजी राजा सरळ किल्ल्यावर चालून येतोय ही खबर त्याला मिळाली. पहिल्या धक्क्यातून सावरून हातात शस्त्र घ्यायची संधी सुद्धा त्याला मिळाली नाही. तो उठून उभा राहण्याच्या आत बघता बघता कल्याण किल्ला सुद्धा राजांनी ताब्यात घेतला. इतक्यावर थांबतील ते राजे कसले. राजांच्या नावाचा धसका घेतलेल्या आजूबाजूच्या सर्वांना त्या धसक्यातून मोकळीच मिळणार नव्हती. राजे चालून येत आहेत या नुसत्या खबरेने भिवंडीचा सुभेदार शिवाजी राजांसाठी भिवंडीचा किल्ला मोकळा करून पळून गेला आणि त्या किल्ल्यावर देखील भगवा फडकू लागला. क्रमशः